खोपोली नगर परिषदेत तब्बल 96 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा गंभीर आरोप होत असून या प्रकरणामुळे शहराने आज खोपोली नगर परिषदेसमोर काळे कपडे परिधान करून धरणे आंदोलन केले। आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री डॉक्टर रियाज पठाण, शहराध्यक्ष गयासुद्दीन खान आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून नगर परिषद मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केलं आहे। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की संबंधित कामांची योग्य तांत्रिक चौकशी न करता अपुऱ्या अनुभवाच्या व्यक्तीकडून अहवाल घेण्यात आला आणि संबंधित कंत्राटदाराला क्लीन चिट देण्यात आली। याशिवाय काम पूर्ण करण्यात तब्बल 473 दिवसांचा विलंब होऊनही कंत्राटदाराला दंडमाफी देण्यात आल्याने नगर परिषदेचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। आम आदमी पक्षाने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे म्हणजेच एसीबी कडे फौजदार तक्रार दाखल केल्याचा दावा केला आहे। तसेच प्रशासनाने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। या कथित घोटाळ्याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी तसेच सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला असल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी बोलताना डॉक्टर रियाज पठाण यांनी नगर परिषदेतील आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या। सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाला असल्यास दोषींना संरक्षण न देता त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली। आता या गंभीर आरोपांवर नगर परिषद प्रशासन कोणती अधिकृत भूमिका घेते आणि पुढील चौकशीत काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण खोपोलीकरांचं लक्ष लागलं आहे। खोपोली शहरात जी भुयारी गटार योजना, जी मलनिस्सारण योजना सुरू आहे ती बोगस योजना सुरू आहे। निकृष्ट दर्जाचं त्याचं काम सुरू आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 96.13 कोटीची ही योजना सुरू आहे। त्या योजनेमध्ये ज्या त्रुटी आहेत, त्या योजनेचं जे बोगस काम चालू आहे त्या विरोधात आम आदमी पार्टीने जो उपोषण केलं होतं 23 एप्रिल रोजी, त्यावेळेला नगर परिषदेने आम्हाला आश्वासन दिलं होतं का ह्या योजनेची आम्ही लाईव्ह टेस्ट करू, रिबाउंड हॅमर टेस्ट करू व जिथे ते कॉन्क्रीट पीसीसी केलेलं आहे का नाही आहे, पोलीस पीसीसी व्यवस्थित आहे का नाही त्याची आम्ही टेस्ट करू आणि असं आश्वासन आम्हाला नगर परिषदेने दिलेलं होतं। त्याचबरोबर जो ठेकेदार आहे त्याने 473 दिवसाचा विलंब केलेला आहे, त्याची आम्ही चौकशी करून ठेकेदाराला दंड करू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं होतं। आता नगर परिषदेने आपली अंतर्गत चौकशी करून ठेकेदाराला क्लीन चिट दिलेली आहे। त्याचबरोबर ज्या त्यांनी आम्हाला चौकशीचं आश्वासन दिलेलं होतं ती कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही आहे आणि ज्या टेस्टिंग आम्हाला सांगितलं होतं का तुम्ही लाईव्ह टेस्ट करू, त्या टेस्ट ते करू शकत नाही असं आता ते बोलत आहेत। याचा अर्थ असा आहे का नगर परिषदेने त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा केलेला आहे आणि ते पकडले जाण्याची शक्यता आहे, म्हणून त्या टेस्ट करत नाही। त्याचा निषेध व्यक्त करण्याकरिता आज आम्ही नगर परिषदेसमोर काळे कपडे परिधान करून निषेध आंदोलन करत आहोत आणि हे प्रकरण आम्ही न्यायालयात घेऊन जाणार आहोत आणि न्यायालयात दाद मागणार आहोत।